नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशाला युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. आपण विषयाची ओळख या सिरीज मध्ये नवीन विषयाची ओळख करून घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे वाचला भूगोल. तर पहा, भूगोलची विषयाची ओळख करून घेणार आहोत. पहिल्यांदाच भूगोलचं पुस्तकाचं तुम्हाला काय केलंय, मुखपृष्ठ दाखवलेलं आहे, जे की आपलं हे केलेलं आहे. पहा, हे काय आहे, दाल लेक मधले शिकारा बोर्ड दाखवलेले तुम्हाला. टायगर आहे, सुंदरबन मध्ये टायगर फेमस आहेत. अजिंठ्याची लेणी दाखवलेली आहे, अनाकोंडा साप दाखवलेला आहे. तर ह्या गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत. म्हणजेच काय तुम्हाला कळलं असेल की भारतातल्या हे गोष्टी आणि भारताबाहेरच्या गोष्टी म्हणजे जे काय तुलनात्मक अभ्यास असणार आहे तो आपण भूगोल या विषयामध्ये पाहणार आहोत. तर भूगोल पहा की भूगोलामध्ये की कोणकोणते धडे दिलेले आहेत, त्या धड्याच्या अनुषंगाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे ते आपण इथे पाहणार आहोत. पहा की अनुक्रमणिकेमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी पहिल्यांदा पाठाचे नाव काय दिलंय, क्षेत्रभेट. म्हणजे काही ठिकाणांना, काही क्षेत्रांना आपल्याला काय करायची, भेट द्यायची आहे. पहा, प्रात्यक्षिक भूगोल म्हणजे भूगोलाच्या काय आहेत की शाखा आहेत. पहा इथं काय आहे, प्रात्यक्षिक भूगोल दाखवलेला आहे का. इथं काय, प्राकृतिक भूगोल. पहा, प्रात्यक्षिक भूगोल, प्राकृतिक भूगोल. नंतर काय आहे, मानवी भूगोल. पहा, मानवी भूगोलाचे हे 4 चॅप्टर आहेत. प्राकृतिक भूगोलाचे 3 चॅप्टर आहेत आणि एक प्रात्यक्षिक भूगोलाचा आहे आणि एक सामान्य भूगोलाचा आहे. बरोबर. ते आपण ज्यावेळेस अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की मानवी भूगोलामध्ये काय अभ्यास करतो आपण. पहा, मानवी भूगोलामध्ये काय अभ्यास करतो, इकडे पाहिलं तुमच्या लक्षात येईल. प्राकृतिक मध्ये काय करतो, प्राकृतिक रचना, जल प्रणाली वगैरे, हवामान आणि नैसर्गिक वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास केला जातो. तर प्रात्यक्षिक भूगोलामध्ये काय की क्षेत्रभेट असते. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला की आता आपण कुठे सध्या पुण्यामध्ये, समजा पुण्यामधून काय आपल्याला काही सिंहगडला भेट द्यायची. मग सिंहगडला भेट देताना आपण त्या क्षेत्रभेटीचं नियोजन कसं करणार, त्या क्षेत्रभेटीला जाताना कोणकोणतं साहित्य आपल्या जवळ असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि जाताना आपल्याला बरोबर जे आपले शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, त्यांचं मार्गदर्शन आवश्यक असतं. मग जाताना वनस्पती कोणत्या, म्हणजे ह्या गोष्टीचा आपण तिथं अभ्यास करणार जाताना. म्हणजे तुम्ही सांगणार की सर आता जाताना ना की अशाची उंच उंच झाडं आहेत किंवा अशाची झाडं आहेत, सध्या हा ऋतू चाललेला दिसतोय कारण झाडं वाळलेली आहेत, किंवा सध्या पावसाळा चालू आहे, पाऊस पडतो आहे. म्हणजे हे तुमच्या निरीक्षणावरून ह्या क्षेत्रभेटीमध्ये काय केलं जातं, अनुमान काढलेले जातात. ती क्षेत्रभेट असेल. समजा की आपल्या पुस्तकामध्ये काय दिले की आपण नळदुर्गवरून निघतोय, नंतर सोलापूर मार्गे पुण्याला येतोय, पुण्यावरून काय सिंहगडला जातोय, सिंहगडवरून परत आपण अलिबागला वगैरे जातोय असं दिलेलं आहे. त्याचा आपण डिटेलमध्ये ह्या क्षेत्रभेटीचा अभ्यास करणार आहोत. मग त्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करणे, मग त्याच्यावरती चर्चा वगैरे ज्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये तुमची निरीक्षणं नोंदवणे, ह्या गोष्टी ह्या क्षेत्रभेटीमध्ये येणार आहेत. पहा पुढं, स्थान व विस्तार. काय, स्थान व विस्तार, 2 शब्द आहेत. पहा, स्थान व विस्तार. मी म्हणलो भारत उत्तर गोलार्धात आहे, हे त्याचं स्थान झालं. पण भारत डॅश डॅश अक्षवृत्तापासून डॅश डॅश अक्षवृत्तापर्यंत पसरलेला आहे, तो त्याचा काय झाला, विस्तार झाला. कसला, अक्षवृत्तीय विस्तार. पण मी म्हणलो भारत डॅश डॅश रेखावृत्तापासून डॅश डॅश रेखावृत्तापर्यंत पसरलेला आहे, तो त्याचा काय झाला, विस्तार झाला. तो रेखावृत्तीय विस्तार झाला. बरोबर. तो 838 असेल, आणि हा इकडचा असणार, किती असणार आहे, तो पण एक त्याच दरम्यान असणार आहे. तर त्याचा एक ठरलेला एक अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे, तो भारताचा विस्तार झाला. किंवा जो प्रदेश आहे, जो प्रदेश, समजा मी पुणे घेतलं उदाहरणार्थ, काय केलं, पुणे घेतलं, पुण्याचा रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश रेखावृत्तीपासून डॅश डॅश रेखावृत्त आहे आणि अक्षवृत्तीय विस्तार पण तसाच आहे. तो त्याचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे, समजा इथून इथपर्यंत आहे, आणि रेखावृत्तीय विस्तार काय आहे, असा इथून इथपर्यंत आहे, तर तो असं एवढं पुणे आहे असं आपण म्हणणार आहोत. मग त्याचं स्थान आणि विस्तार, स्थान कुठं आहे, समजा उत्तर गोलार्धात आहे का, पूर्व गोलार्धात आहे का, पश्चिम गोलार्धात आहे वगैरे, त्याच्यामध्ये डिटेल्स पाहणार आहोत. हे सामान्य भूगोलामध्ये येतं. ते कशामध्ये येतं, तर सामान्य भूगोलामध्ये येतं. पहा, त्या स्थान व विस्तारामध्ये हे केलेलं आहे. ह्या भूगोलाचे जे चॅप्टर आहेत त्याचं काय केलेलं आहे, तर ते वर्गीकरण केलेलं आहे की कोणतं, ते सामान्य भूगोल आहे का, प्राकृतिक भूगोल आहे की मानवी भूगोल आहे. पहा, हा झाला स्थान व विस्ताराचा आपला पाठ. पुढचा आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. कोकणामधली जलप्रणाली कशी आहे, पठारावरती जलप्रणाली कशी आहे. पहा, समजा हा आपला काय आहे की सह्याद्री आहे, बरोबर, हा सह्याद्री आहे
मग इथून उगम पावणाऱ्या ह्या समुद्राकडे जाणाऱ्या नद्या खूप रॅपिड वाहतात, म्हणजे खूप फास्ट वाहतात. कारण का, त्यांचा उतार कसा आहे, तीव्र आहे. पण त्यांची लांबी कशी आहे, छोटी आहे. 50 किलोमीटर, 40 किलोमीटर, 30 किलोमीटर वगैरे अशी लांबी असणार आहे. पण समजा इथून त्र्यंबकेश्वर पासून उगम पावणारी जी गोदावरी नदी अशी 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 लांब जात आहे. भरपूर काही हजारो शेकडो किलोमीटर लांबी आहे तिची. मग तिचा कसा असणार आहे वगैरे ह्या गोष्टी. ह्या नद्या आहेत, ह्यांच्या नद्या कोणत्या, उपनद्या कोणत्या, ह्यांच्यावर धरणं कोणती, तर या गोष्टींचा अभ्यास काय करणार आहोत आपण त्या पाठामध्ये करणार आहोत. मग ती जलप्रणाली कोणकोणत्या प्रकारची आहे, आणि तिथली प्राकृतिक रचना, तिथले डोंगर कोणते, बरोबर. म्हणजे समजा हा महाराष्ट्र आहे, असा महाराष्ट्र आपला आहे. तर ह्या महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना कोणकोणत्या डोंगर रांगा लागतात आणि त्यांचा विस्तार कसा झालेला आहे, किंवा त्यांच्या दरम्यान कोणकोणत्या नद्यांची खोरी आहेत, या गोष्टीचा आपण अभ्यास इथे करणार आहोत, बरोबर. आणि आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं ह्या गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत. पुढे पहा, हवामान. हवामान काय तर प्राकृतिक भूगोलाचा भाग आहे. मग हवामानामध्ये आपण कोकण किनारपट्टीच हवामान कसं आहे, पठारावरचं कसं आहे, विदर्भातलं कसं आहे, उत्तर महाराष्ट्रामधलं हवामान कसं आहे, दक्षिण महाराष्ट्रामधलं हवामान कसं आहे, आणि हवामानामधला बदल हा कोणकोणत्या ऋतूमध्ये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसा होतो, पावसाळ्यामध्ये कसा होतो आणि हिवाळ्यामध्ये कसा होता, म्हणजे ऋतूपरत्वे हवामानामधला बदल आपण अभ्यासणार आहोत. पुढचं आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी. आता पहा, प्राकृतिक रचनेनुसार वनस्पती व प्राणी. आता मी म्हणलो आमच्या इकडं ना खूप उंच उंच झाडे येतात. सर म्हणणार ठीक आहे, तुमच्याकडे उंच उंच झाडे येतात, पण तुमचा भाग कोणता. पण मी जर म्हणलो मी राजस्थानमध्ये राहतो आणि आमच्याकडे ना खूप दाट जंगल आहे, तर म्हणतात सर वाळवंटामध्ये दाट जंगल येतं का, किंवा दाट झाडं उगवतात का, तर नाही. का खोटं बोलता. कारण का, तुम्हाला नैसर्गिक वनस्पती, प्राणी, हवामान आणि प्राकृतिक रचना ह्याच्यानुसार, म्हणजे ह्याच्या अभ्यासानुसार तुम्ही सांगता की सर तिथं ह्या गोष्टी शक्य नाहीत. म्हणून पहा, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी हे काय असतात, तर तिथल्या प्राकृतिक रचना, जलप्रणाली आणि हवामानानुसार बदलत असतात, बरोबर. मग ह्याच्यामध्ये कोणत्या वनस्पती कोणकोणत्या पट्ट्यामध्ये येतात, म्हणजे कोकणामधल्या पट्ट्यामध्ये कोणत्या वनस्पती येतात, किंवा जो सह्याद्रीचा डोंगर माथा आहे त्याच्यावर येणाऱ्या वनस्पती कोणत्या, तिथे राहणारे प्राणी कोणकोणते वगैरे, ह्या गोष्टीचा अभ्यास आपण ह्या प्रकरणात करणार आहोत. हे 3 जे चॅप्टर आहेत, तर हे आहे प्राकृतिक भूगोलाची. प्रकृती रिलेटेडचे सर्व पहा, प्राकृतिक रचना, जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. आता हे पुढचे जे 4 पॉइंट आहेत, म्हणजे 4 पाठ आहेत, ते आहेत मानवी भूगोलाचे. पहा, मानवी भूगोलामध्ये पहिला येतो लोकसंख्या. कोणत्या प्रदेशामध्ये किती लोकसंख्या आहे, लोकसंख्या म्हणजे काय, जनगणना कशी केली जाते, किंवा जनगणना कधीपासून सुरू झाली, व जनगणनेचे फायदे तोटे, लोकसंख्येची घनता काय, स्त्री पुरुष प्रमाण वगैरे, ह्या गोष्टीचा अभ्यास या लोकसंख्येच्या पाठामध्ये होणार आहे. नंतर मानवी वस्ती, हे मानवी भूगोलाचा पार्ट आहे. मानवी वस्ती, कोकणामध्ये मानवी वस्ती कशी असते, नदीकाठी मानवी वस्ती कशी असते, एखादा चौक आहे समजा, हा रोड काय झाला असा मिळाला, तर या ठिकाणी मानवी वस्ती कशी असते, किंवा ही नदी अशी आहे तर ह्या नदीच्या ह्या वळणाच्या ठिकाणी मानवी वस्ती कशी असते, त्या मानवी वस्तीला काय म्हटलं जातं, या गोष्टीचा अभ्यास आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. ही झाली मानवी वस्ती. आणि मानवी वस्ती तयार होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत असतात याचा अभ्यास या पाठामध्ये होईल. पुढे आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. लोकांची अर्थव्यवस्था म्हणजे जनरली काय म्हणलं जातं की भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारत काय आहे, कृषीप्रधान देश आहे. भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती जास्त करून कृषीवर अवलंबून आहे. मग कृषीवर अवलंबून असताना तरी इतर क्षेत्रात पण व्यवसाय होतात. मग प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल, तृतीय क्षेत्र असेल, मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या व्यवसायाचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते ह्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. मग कोकणामध्ये प्राथमिक व्यवसाय कोणता, मराठवाड्यामधला कोणता, पश्चिम महाराष्ट्रातला कोणता, उद्योगधंद्याचं केंद्रीकरण कोणत्या भागामध्ये झालेलं आहे याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तर हे लोकसंख्या असेल, मानवी भूगोल असेल, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय असेल, हे मानवी भूगोलाचे पार्ट आहेत. आणि शेवटचा जो आहे पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. पहा, शेवटचा कोणता पाहतोय आपण, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. पहा, पर्यटनासाठी
आपण समजा की सिंहगड किल्ल्याचं मी सुरुवातीला उदाहरण सांगितलं, सिंहगड किल्ला पर्यटनासाठी आहे, बरोबर. मग पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या पर्यटनाच्या कोणत्या प्रकारामध्ये येतो वगैरे त्या गोष्टी येतील त्याच्यामध्ये. मग पर्यटनासाठी गड किल्ले म्हणजे ऐतिहासिक पर्यटन झालं. कोणतं ऐतिहासिक पर्यटन असेल, गड किल्ले वगैरे. समुद्र पर्यटन आहे, अशा गोष्टी हे आहेत. मग नंतर वाहतुकीची साधनं कोणकोणती आहेत? रेल्वे आहे, विमान आहे, रस्ते आहेत, बरोबर. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचबरोबर संदेशवहन आहे. तर या सर्व गोष्टींचा अभ्यास काय करणार आहोत आपण भूगोलामध्ये टप्प्याटप्प्याने करणार आहोत. तर हा जो पाहिला आपण पूर्ण सिलेबस काय पाहिला, भूगोल या गोष्टीचा पाहिलेला आहे. या भूगोल या गोष्टीच्या सिलेबसमध्ये अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आपण लेक्चरमध्ये वेळोवेळी सांगत जाऊ की कोणत्या गोष्टीला किती वेटेज आहे आणि कोणत्या गोष्टीवरती किती फोकस करायचा, त्या गोष्टीवरती फोकस ठेवून काय करायचं, अभ्यास करायचा. तर अशा प्रकारे काय पाहिलेलं आपण भूगोल या विषयाचा सिलेबस पाहिलेला आहे. तर हा सिलेबस जो आहे ना तो आपल्याला खूप सुटसुटीत पद्धतीनं शिकवला जाणार आहे आणि त्याबाबतचे व्हिडिओ आपल्याला अपडेटेड व्हिडिओ युट्यूबवरती दिले जाणार आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.